हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मेदू वडा। बाहेरनं क्रिस्पी आणि आतनं एकदम सॉफ्ट असा बनून तयार होतो। जर तुम्हाला नेहमीच काय बनवावे असा प्रश्न पडत असेल तर हा उपवासाचा मेदू वडा तुम्ही घरी नक्की ट्राय करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे कढईमध्ये मी 2 कप पाणी घेणार आहे। पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण आजचे मेदू वडे जे बनवणार आहोत ते बनवणार आहोत भगरीपासनं। ह्याला वरई असं देखील बोललं जातं। हिंदीमध्ये ह्याला समा के चावल असंही म्हटलं जातं। हे तांदूळ तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये आरामात मिळतील। आता ह्या तांदळाला मी इथे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बाजूला जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते हलकंसं गरम झालेलं आहे। त्यात आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। अर्धा चमचा घालायचे आहेत जिरे। जर तुम्ही इथे जिरे खात नसाल तर तुम्ही नाही घातलेत तरीही चालेल। 2 चमचे ह्या पाण्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपल्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ घालणार आहोत। आता 1 मिनिट ह्या वरईला आपण असंच शिजवून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही वरई शिजवून घ्यायची आहे। 3-4 मिनिटं झालेली आहेत। मी आता झाकण काढून एकदा वरईला परत एकदा मिक्स करून घेते। त्यानंतर आपण परत त्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। वरई एकदम छान अशी मऊ शिजली गेलेली पाहिजे। आता 4 मिनिटानंतर मी इथे झाकण काढून वरईला चेक करणार आहे। वरई अगदी मऊसूत शिजली गेलेली आहे। आता या वरईला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। 10 मिनिटं आपण ह्या वरईला असंच ठेवून देणार आहोत। 10 मिनिटानंतर ह्या वरईला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्या शिजलेल्या वरईच्या तांदळामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे वापरायचे आहेत। हे बटाटे मऊ असे शिजवून घेतलेले आहेत। आता ह्या बटाट्यांना हाताने मॅश करून घाला किंवा इथं किसून टाकले तरी देखील चालेल। पाव वाटी आपल्याला घालायचं आहे दाण्याचं कूट। इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी घालायचं आहे दही। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। अगोदर देखील आपण वरई शिजताना त्यामध्ये मिठाचा वापर केलेला आहे। वरनं बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटासाठी आपण अर्धा चमचा त्यात मिठाचा वापर केला आहे। हाताच्या मदतीने हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण शिजलेल्या वरईचा एक गोळा बनवून तयार केलेला आहे। आता त्यावरती आपल्याला 2 चमचे घालायचं आहे तेल आणि हे वरईचं पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। परफेक्ट मेदू वडा बनवण्यासाठी वरईचा भात छान शिजलेला लागतो आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बटाट्याचं प्रमाण देखील अचूक लागतं। तर भात जर जास्त शिजला गेला नसेल तरी देखील बटाट्याचं प्रमाण इथे अचूक हवं। आता एकदा असा याप्रमाणे गोळा तयार करून बघायचा आहे। गोळ्याला जर जास्त क्रॅक जात नसतील तर इथे तुमचं प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे। जर क्रॅक जात असतील तर तुम्ही अजून 1 बटाट्याचा वापर देखील करू शकता। आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मेदू वडा बनवायला सुरुवात करायची आहे। तर याप्रमाणे गोळा घेऊन या गोळ्याला ह्याप्रमाणे गोल आकार द्यायचा आहे। 2 हाताच्या मदतीने छान चपटा करून घ्यायचा आहे आणि एका बोटाच्या मदतीने त्याला एक मधोमध होल पाडून घ्यायचा आहे। हे मेदू वडे तुम्ही थोडेसे जाड ठेवले तरी देखील चालतील, कारण यातील सर्व जे साहित्य वापरलेलं आहे ते ऑलरेडी शिजलेलंच आहे। त्यामुळे आतून असं शिजण्याची काहीही देखील गरज नाही। याप्रमाणे आपण मेदू वडा बनवून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक मेदू वडा बनवून दाखवते। याप्रमाणे हाताच्या मदतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे आणि 2 हाताच्या मध्ये त्याला चपट करून घ्यायचं आहे। आता हाताच्या मदतीने जेव्हा तुम्ही गोळा बनवाल तो छान हातावरतीच मळून घ्यायचा आहे, म्हणजे तो अगदी सॉफ्ट असा तयार होतो। आता ह्याप्रमाणे आपल्याला त्याला मेदू वड्याचा आकार द्यायचा आहे आणि एका बोटाच्या मदतीने मधोमध होल करून घ्यायचा आहे। ह्याच पद्धतीने आपण मेदू वडे तयार करणार आहोत। आता मेदू वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल छान कडकडीत तापलेलं हवं।
एका वेळेस आपल्याला 3 ते 4च मेदूवडे यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत, कारण की यापेक्षा जर जास्त मेदूवडे तुम्ही टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं. गॅस आपल्याला बिलकुलही मध्यम किंवा कमी आचेवर करायचा नाही आहे. इथे मी गॅस अगदी मोठ्या आचेवरच ठेवला आहे. झाऱ्याच्या मदतीने ह्या मेदूवड्याला मी खालनं नीट सोडवून घेतलेलं आहे. 2 मिनटं बिलकुल ह्या मेदूवड्याला डिस्टर्ब करायचं नाही. 2 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मेदूवडे फ्राय होण्यासाठी चालू झालेलं आहे. आणि आता हे मेदूवडे बाहेरनं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे मी गॅस बिलकुलही कमी केलेला नाही. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मेदूवडे तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या मेदूवड्याला सारखं पलटायचं नाही आहे किंवा सारखं तेलाला ढवळायचं देखील नाही आहे. एका साईडने फ्राय झाले की पलटून दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे आहेत आणि लगेचच झाऱ्याच्या मदतीने हे मेदूवडे बाहेर काढून घ्यायचे आहेत. आता 4 मिनटं मी ह्या मेदूवड्याला फ्राय करून घेतलेलं आहे. आता ह्या मेदूवड्याला आपण बाजूला काढून घेऊया. आता त्याचप्रमाणे मी दुसरी बॅच देखील इथे फ्राय करण्यासाठी टाकत आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला मेदूवड्याला बिलकुल देखील डिस्टर्ब करायचं नाही आहे. आता 2 मिनटानंतर झाऱ्याच्या मदतीने तुम्ही इथे बघू शकता मेदूवड्याने आपला शेप पकडला की त्याला एकदा पलटी करून फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे सर्व मेदूवडे तयार करून घ्या. 4 मिनटानंतर इथे माझी दुसरी बॅच देखील रेडी झालेली आहे. या उपवासाला तुम्ही मेदूवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. हे गरमागरम मेदूवडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.